मकर संक्रांतीसाठी गावाकडे आलेले होते. हे आमचं शेरूचं घर आहे, तुम्ही बघू शकता. सकाळ सकाळी उठून घेतलं आणि घरामध्ये जाऊन बघता क्षणी काय आमचा पार्थू मामा काहीतरी मोबाईलमध्ये बघून खेळत होता. मला आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी पटकन दिशेनं असं खणाचं वगैरे ताट वगैरे काढून घेतलं आणि छानपैकी मांडणी वगैरे करून घेतली. मला ज्या साड्या वगैरे घालायच्या होत्या त्या. माझ्याकडे हलव्याचे दागिने आहेत, पण या संक्रांतीला मी हलव्याचे दागिने नाही घालणार आहे, कारण मी मागच्या संक्रांतीला घातले होते. आणि यावेळेस सर्वांनी ठरवलं आहे. तर ही जी लाल साडी आहे ती मी गावामध्ये मिरवताना आता मी गुलाबी कलरची साडी घालून जाणार होते आणि त्याचबरोबर ती जी साडी आहे ती मी वाण देताना घालणार आहे. ही जी मोरपंखी कलरची साडी मी तुम्हाला दाखवते ना, ही साडी. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे आणि सगळं सामान एका ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे. इकडं आपण ताट वगैरे पण काढले. त्याचबरोबर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा पण. मी निघले होते. उपवास असल्यामुळे सासरेबुवांना वाटलं हिनं काही खाल्लं नाही, म्हणून त्यांनी आम्हाला रस पण पाजला. आणि फायनली शेलगावला पोहोचल्याच्या नंतर तिथे बायांनी असा हळदी कुंकाचा वसा केला आणि हळदी कुंकाचा वसा झाल्याच्यानंतर ब्राह्मणांना बोलवून आम्ही संकल्प पण केला. ब्राह्मण देवांना बोलवल्याच्यानंतर संकल्प झाला आणि बँडवाल्यांनी बँड वाजत वाजत आम्ही काय सर्वजणींनी लाल कलरच्या साड्या घालत घालत गावामध्ये अशा पद्धतीने एक मिरवणूकच काढून घेतली. मी एकटीच यांच्यामध्ये सून होते, बाकी सर्व माझ्या सासाच आहेत. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल. आणि हे आमचं मूळ गाव आहे. आमच्या मूळ गावाचं नाव शेलगाव आहे. आमचं राहतं घर जे आहे ते शेलगावला, पण आमचं जे हल्ली मुक्काम चालतं ते सेलूला असतं. तर त्या पद्धतीने मी संक्रांतीच्या तयारीसाठी गेलेली आणि यावर्षी माझा हळदी कुंकाचा वसा. मला माहीतच नसतं की लाल कलरची साडी घालावी लागते. नंतर सासूबाई ओरडल्या, मग लाल कलरची साडी घातली. मग अशा पद्धतीने आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढत काढत आणि सगळीकडेच फिरत फिरत आम्ही तो वसा पूर्ण केला. सगळीकडे आम्ही फिरून आलो आणि फायनली आता आम्ही वाण देण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचलो होतो. मंदिरामध्ये पोहोचल्याच्यानंतर खाली हळदी कुंकवाचे आम्ही जे काय ढीग रचवलेले आहेत तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आम्ही 11 अलंकार लपवून ठेवले होते. ज्यांना ज्यांना जे सापडेल त्यांना त्यांना ते सापडायचे, पण बिचारा जोडव्याचा जोड काय कोणाला सापडला नाही, तो मी लपवून ठेवला होता बरं का. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी सर्वांना हळदी कुंकू लावत आहे, कारण हे जे वाण असतं हे हळदी कुंकाचंच असतं. मी पूर्ण लाल लाल झाली होती, माझी साडी, मी, माझं डोकं. मला सुधरत नव्हतं की नेमकं काय होतं आहे, कारण हे सगळं काय मी फर्स्ट टाईमच बघते आहे. माझ्यासाठी सगळं नवीन होतं. माझ्या आईच्या इकडे असं काही करत नाही. आणि नंतर आम्ही सर्वांनी देवीला जाण्याचं ठरवलं, त्यामुळे सोबत देवीला पण गेलो. आणि तिथे गेल्याच्यानंतर सासूबाईंनी बघा काहीतरी नवीनच खेळ काढला, तो म्हणजे असं पदर घेत बाई पण भारी देवा. त्या मूवीची कदाचित त्यांना शूटिंग घ्यायची असेल. माझ्या सासा पण एक से बढ़कर एक आहेत बरं का. काही जणी अशी गिरकी घेतात, तुम्ही बघू शकता. मी मात्र आपलं साधं आणि सिंपलच बेस्ट असतं कधीही, म्हणून तितकंच करत बसले. बाकी संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.